ओके, आय होप सो आपला फर्स्ट इलिस्ट्रेशन तुम्हाला समजलं असेल. फर्स्ट इलिस्ट्रेशन खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे, तर सेकंडला एवढा टाईम नाही लावायचा. काही वेगळं असेल तर त्याला आपण थोडा टाईम देऊ, बाकी सगळं ॲज इट इज. ठीक आहे. आणि तुम्ही पण तुमच्या साईडनी कंटिन्यू लिहित राहा. ठीक आहे. आणि मी काही विचारलं तर मी सांगायच्या आधी तुमचं आन्सर आलं पाहिजे. एंट्रीज वगैरे. ठीक आहे. एंट्रीज बनवायच्या नाही, म्हणजे एंट्रीज रट्टा नाही मारायच्या, स्वतःच्या मनाने बनवायच्या. मी तुम्हाला सांगितलं आहे कसं बनवायच्या. आत्ता आपण अजून 2 इलिस्ट्रेशन करणार आहेत, त्यात तुम्हाला अजून क्लिअर होईल. ओके. तर इलिस्ट्रेशन 2मध्ये काय दिलं आहे, बॉस्को लिमिटेड कंपनी आहे, त्याचं फायनान्शियल पोझिशन दिलं आहे, बॅलन्स शीट दिले आहेत आणि त्याचे ॲडजस्टमेंट दिलेत. ॲडजस्टमेंटमध्ये काय आहे, 7% प्रेफरन्स शेअर्स टू बी कन्वर्टेड इंटू 9% प्रेफरन्स शेअर्स. आता इथं जे पर्सेंट आहे, हा जर 9% आणि 7% आहे, हे इंटरेस्ट रेट आहे ज्याच्यावर आपण पैसे घेतले. तर ह्याचं काहीच करायचं नाही आपल्याला. हे असं आहे की ही एक कॅटेगरी ऑफ प्रेफरन्स शेअर्स या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे 7% कन्वर्ट होणार 9%मध्ये. ठीक आहे. म्हणजे ए कॅटेगरी बी कॅटेगरीमध्ये जाणार. हे पर्सेंटचं काहीच करायचं नाही आहे. ओके. आणि द अमाऊंट बीइंग रिड्यूस्ड बाय 30%. म्हणजे काय, आपण प्रेफरन्स शेअर होल्डरला बोललो की तुमचे जे 7% प्रेफरन्स शेअर्स आहेत, कितीला, 3 लाखाला. ठीक आहे. 3 लाखाचे जे 7% प्रेफरन्स शेअर आहेत ते आम्ही त्याला 9% करू, म्हणजे तुमचा इंटरेस्ट 2%नी वाढू, पण हे 3 लाख मायनस 30% करणार आम्ही. ठीक आहे. मग शेअर होल्डरला मानावंच लागतं का नाही मानले तर मग कंपनी बँकरप्ट होऊन जाते आणि मग काहीच भेटणार नाही. ठीक आहे. मग समथिंग इज बेटर दॅन नथिंग. थोडं काही भेटतं आहे तर ठीक आहे, ते ॲग्री करणार. त्यानंतर इक्विटी शेअर टू बी रिड्यूस्ड टू फुल्ली पेड शेअर्स ऑफ 50 ईच. फुल्ली पेड, आता मागच्या इलिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला डाऊट येईल. ठीक आहे. मागच्या इलिस्ट्रेशनमध्ये इथं फुल्ली पेड नव्हतं कुठंच बरं का, नॉर्मल होते. आणि इथं रिड्यूस पण नॉर्मल होते, म्हणून एंट्री आपली डायरेक्ट अशी होती, प्रेफरन्स शेअर टू कॅपिटल रिडक्शन, इक्विटी शेअर टू कॅपिटल रिडक्शन. ओके. पण यात कसं फुल्ली पेड आहे, म्हणजे आत्ता किती आहेत आपले इक्विटी शेअर्स, 100 रुपये ईच फुल्ली पेड. म्हणजे एक 100 रुपयाची कॅटेगरी आहे, ती कॅन्सल करून आपण त्याला 50ची कॅटेगरी करणार. ओके. म्हणजे अमाऊंट रिड्यूस करणार, म्हणून आपली एंट्री थोडी वेगळी येणार दोन्ही साईडला. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. एकतर इथं फुल्ली पेड देतील, नाही तर इथं फुल्ली पेड देतील. ओके. अगर इथं असं फुल्ली पेड नाही दिले तर तुम्हाला ही छोटीवाली एंट्री करायची आहे, प्रेफरन्स शेअर टू कॅपिटल रिडक्शन. ठीक आहे. पण अगर फुल्ली पेड दिलं आहे आयदर इथं किंवा इथं, तर तुम्हाला ही 3 स्टेपवाली एंट्री करायची. म्हणजे 3 अकाउंट्स येणार. ओके. त्यानंतर बिल्डिंग्स. तर इक्विटी शेअरचं काय होतं, रिड्यूस करणार. 100% फुल्ली पेडअप शेअर्सला 50% फुल्ली पेडअप शेअर्समध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे आपले हे 4000 इक्विटी शेअर तसेच राहणार, फक्त 100चे इथं 50 होणार. ओके. फेस व्हॅल्यू आहे ही, फेस व्हॅल्यू चेंज होती इथं डायरेक्ट. ओके. त्यानंतर बिल्डिंग टू बी ॲप्रिशिएटेड बाय 20%. बिल्डिंगचं ॲप्रिशिएशन होणार. तर 1,50,000 मल्टिप्लाय बाय 20%, जे येईल ते आपल्याला आपलं बेनिफिट आहे, आणि त्यांनी आपलं कॅपिटल रिडक्शनचा अमाऊंट वाढणार. आता बिल्डिंग ॲप्रिशिएट करायची. ॲसेट साईडला कोणता बॅलन्स असतो, इलिस्ट्रेशन 1मध्ये सांगितलेलं डेबिट बॅलन्स, आणि डेबिट इन्क्रीज करायचं तर काय करायचं, डेबिट को और डेबिट करेंगे. ओके. डिबेंचर्स टू बी रिड्यूस बाय 20%. आता इथं 6% डिबेंचर्स आहे, हे 6% पण इंटरेस्ट रेट आहे. ओके. क्वेश्चनसोबत काय संबंध नाही आहे, कॅटेगरी ऑफ डिबेंचर आहेत. ओके. तर 3 lakhs आहे आणि आपल्याला रिड्यूस करायचं आहे 20%. सो 3 lakh मल्टिप्लाय बाय 20%, तेवढा आपला काय बोलतात लायबिलिटी कमी होती आहे, म्हणजे प्रॉफिट होतो आहे ना. प्रॉफिट होतं आहे म्हणजे कुठे जाणार, कॅपिटल रिडक्शनमध्ये जाणार. आणि इन शॉर्ट डिबेंचरला कमी करायचं आहे. लायबिलिटीजमध्ये कोणता बॅलन्स असतो, क्रेडिट बॅलन्स को कम करना है तो डेबिट करो. कॅन्सल करना है 20%, ते कॅन्सल करायचं. आणि त्यानंतर ऑल इंटॅन्जिबल असेट फिक्टिशियस अमाऊंट म्हणजे हे मागच्या इलिस्ट्रेशन 1मध्ये पण होतं, इथं पण आहे. इन्क्लुडिंग पेटंट पण, आणि गुडविल इंटॅन्जिबल आहे ना कारण. ओके. रिटर्न ऑफ आणि युटिलाइज प्रॉफिट्स प्रायर टू इनकॉर्पोरेशन इफ नेसेसरी. हे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन अगर गरज पडली तर यूज करायचं. आता मी तुम्हाला क्वेश्चनमध्ये समजवल ते कसं यूज होणार. ओके. तेच आपल्याला काय बनवायचं आहे, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये जर्नल एंट्रीज, रिवाइज्ड बॅलन्स शीट. ठीक आहे, बनवायचं, करा चालू. रेडी ना सगळे. मी पण आन्सर लपून ठेवतो, तुम्ही म्हणता की चीटिंग करतो, असं काही नाही. मला क्वेश्चन दिसला पाहिजे ना यार. अरे ठीक आहे.
दाखवलं मी तुम्हाला टाईम टू टाईम. ठीक आहे, तर फटाफट आधी जर्नल 2 अकाउंट, आधी जर्नल करायचं आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट सायमल्टेनियसली करायचं. ठीक आहे, तर इन द बुक्स ऑफ ते तुम्ही लिहा प्लीज. मला लवकर हा व्हिडिओ म्हणजे कमी टाईममध्ये तुम्हाला समजलं पाहिजे. इन द वन जर्नल. तर मी लेजर फोलिओ वगैरे लिहिणार नाही, डायरेक्ट पर्टिक्युलर्स रुपीज एक्झाममध्ये तुम्ही ठीक लिहा फक्त. ओके, चला. पहिली ॲडजस्टमेंट काय दिली यांनी की 7% प्रेफरन्स शेअर्स कन्वर्ट करायचे 9% प्रेफरन्स शेअर्समध्ये, आणि 9% जर तुम्ही देतायत तर 30% अमाऊंट आम्ही कमी करणार. ओके, हां, तर पहिली एंट्री. आता 7% प्रेफरन्स शेअर्सला कन्वर्ट करतायत, म्हणजे आधीच बॅलन्स शीटमध्ये 7% आहेत राईट, तर त्यांना कॅन्सल करायचं आहे. क्रेडिटला कॅन्सल करायचं आहे तर काय करायचं, डेबिट करायचं. गुड. 7% प्रेफरन्स शेअर काउंट डेबिट. किती पूर्ण कॅन्सल करायचे आहेत राईट, येस, 3 लाखचे पूर्ण कॅन्सल करायचे. ओके, दिसतं आहे ना तुम्हाला, दिसायला तर पाहिजे, दिसतं आहे. ठीक आहे, हां, आणि आपण त्याच्या जागी काय इश्यू करणार, 9% प्रेफरन्स शेअर इश्यू करणार. बरोबर, तर 9% प्रेफरन्स शेअर इश्यू करायचे आहेत म्हणजे त्यांची अमाऊंट वाढवायची आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, क्रेडिटला वाढवायचं आहे तर काय करायचं, क्रेडिट करायचं. बोलत जावं बरं का माझ्यासोबत, बोलले की लक्षात राहणार. प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. आता अमाऊंट किती येणार, ह्यांनी काय बोललं आहे, आपण काय बोललो की 7%वरनं तुम्हाला 9%चा इंटरेस्ट देऊ, पण 30% अमाऊंट रिड्यूस करू. 30% रिड्यूस करायची आहे, म्हणजे 7% जे प्रेफरन्स शेअर होते 3 लाखाचे, त्यातनं 30% रिड्यूस करणार आपण त्यांची अमाऊंट. मग किती झालं, 3 लाख मल्टिप्लाय बाय 30%, 90,000 रिड्यूस करणार. 90,000 रिड्यूस करणार कितीपैकी, 3 लॅक्सपैकी, 2,10,000. तर आपण बोललो की आम्ही तुम्हाला इंटरेस्ट रेट वाढून देऊ, दर वर्षाला अजून 2% एक्स्ट्रा देऊ, म्हणजे 9% इंटरेस्ट देऊ, बट आम्ही तुमची फेस व्हॅल्यू कमी करणार. ते बोलले ठीक आहे, आम्हाला इंटरेस्ट जास्त भेटतो आहे, पण एंट्री टॅली होती आहे का, नाही, ऑब्व्हियसली नाही होते. डिफरन्स येतो आहे, कितीचा डिफरन्स येतो आहे सांगा. गुड. कुठं जाणार हा डिफरन्स, हा डिफरन्स जाणार कॅपिटल रिडक्शनमध्ये. रिडक्शन अकाउंट कॅपिटल रिडक्शनमध्ये, कारण लायबिलिटी कमी झाली. लायबिलिटी कमी झाली म्हणजे काय, आपल्याकडे पैसे आले, ज्या पैशातनं आपण आपले लॉसेस राईट ऑफ करू शकतो, आणि हा डिफरन्स येणार इथं 90,000. बरोबर, स्टार केलं म्हणजे बॅलन्सिंग फिगर आहे. ओके, हां, आणि इथं तुम्ही तुमचं नरेशन विसरायचं नाही गाईज. नरेशनला मार्क्स आहेत, फुकटचे अर्धे मार्क नका घालू तुमच्या हाताने. ओके, तर आता आपण इथं सायमल्टेनियसली काय बनवायचं, सायमल्टेनियसली आपण आपलं कॅपिटल रिडक्शन अकाउंट बनवायचं. कॅपिटल रिडक्शन अकाउंट बनवायचं. हँडरायटिंग इग्नोर करा, मला जास्त लेंदी नाही करायचं आहे. 30 मिनटाचे 18 GB व्हिडिओ होत आहेत माहिती आहे का, आणि ते अपलोड व्हायला ना तास लागतो आहे. वा, आर्टिस्ट. ही क्रेडिट साईड, ही डेबिट साईड. इथं काय अमाऊंट आली म्हणजे आपलं कॅपिटल रिडक्शनचा अमाऊंट वाढला, इथं आली म्हणजे कमी झाला, म्हणजे इथं इन्कम असणार, इथं एक्सपेन्सेस असणार. इन शॉर्ट बरं का, असं कोणाला म्हणू नका, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगतो. ओके, तर आता इथं क्रेडिट झाला आहे बरोबर कॅपिटल रिडक्शनला. काय क्रेडिट झालं आहे कॅपिटल रिडक्शनला, 7% प्रेफरन्स शेअर्स, आणि किती झाले आहेत 90,000. फक्त 90,000 अमाऊंट घ्यायची, एंटायर 3 लाख नाही, कारण या 3 लाखमधून 2,10,000 तर 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटलची आहे. आपली किती आहे, आपण आपला हिस्सा बघायचा. बरोबर, आपण कसं आपल्या भावाकडनं मॅगी घेताना आपण आपला हिस्सा बघतो, भाई माझी 50% कर, तू तुझी बघ मग तुला कशी करायची आहे. बरोबर ना, तसंच कॅपिटल रिडक्शनचं अमाऊंट बघायची 90,000. क्रेडिट काय केलं आपण, कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट काय केलं, बाय 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, किती 90,000. बरोबर ना, कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट काय केलं, 7% प्रेफरन्स शेअर, त्यातनं 2,10,000 9% प्रेफरन्स शेअर्सचे, आणि 90,000 आपले. ओके, गुड. कंटिन्यू. नेक्स्ट, हां, दुसरं, इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू फुल्ली पेड शेअर्स ऑफ 50 ईच. ठीक आहे, आता फुल्ली पेड आहे म्हणजे ही मोठीवाली एंट्री येणार. जुनं कॅन्सल करायचं, नवीन इश्यू करायचं, आणि डिफरन्स कॅपिटल रिडक्शनमध्ये. ओके, जिथं पण फुल्ली पेड येईल. आता मागच्या क्वेश्चनमध्ये काय, इथं कुठं फुल्ली पेड आलं का,
फक्त 5 रुपीज पर शेअर, 80 रुपीज पर शेअर. इथं पण इच फुल्ली पेडअप नव्हतं ना. इथं फुल्ली पेड शेअर्सला कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे 100 रुपयाचे जे शेअर होते आपले फेस व्हॅल्यूचे, त्यांना कन्वर्ट करून 50मध्ये करायचं आहे. म्हणजे हे कॅन्सल करून त्यांना हे द्यायचं आहे. तर क्रेडिटला कॅन्सल करायचं तर काय करायचं बोला, डेबिट करायचं. गुड. क्रेडिट को कैंसिल करना है तो डेबिट करेंगे. स्टँडची हाईट ओके, हां बेटर दिसतं आहे ना. आम्ही हात काढल्यावर तुम्हाला एंट्री दिसेल. ठीक आहे, आम्ही शॉर्टमध्ये लिहितो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. हा कोणता वाला कॅन्सल केला आपण? क्रेडिटला कॅन्सल करायसाठी आपण डेबिट केला. ओल्डवाला किती होता? 100 फेस व्हॅल्यूज होता, बरोबर, फुल्ली पेडअप, राईट. ओल्डवाला कॅन्सल केला, कितीचा? 100 रुपीजचा कॅन्सल केला. ठीक आहे, किती कॅन्सल केला? पूर्ण कॅन्सल केला. 4 लाखचा पूर्ण कॅन्सल केला. 4 लाखचा पूर्ण कॅन्सल केला. टू इक्विटी शेअर अकाउंट. आता हे आपण न्यू इश्यू करतो आहे. आता क्रेडिट वाढवायचं आहे ना, क्रेडिट वाढवायचं तर क्रेडिट करायचं. न्यू कितीला इश्यू करतो आहे? 50ला. इश्यू म्हणजे त्यांना कन्वर्ट करतो आहे. जसं कसं 9% कशा आपण त्यांना दिलं ते एक्सचेंजमध्ये, तसं या एक्सचेंजमध्ये आपण त्यांना हे देतो आहे 50मध्ये. 100चे 50ला देतो. आता किती शेअर्स होते? 4000 शेअर्स होते. ओके, 4000 शेअर्स होते आपले. 4000 शेअर्स 50 रुपीजला, 4000 शेअर्स आता 50ला कन्वर्ट करतो आहे आपण फुल्ली पेडअप. किती आलं? 2 लाख आलं. गुड. आणि रिमेनिंग बॅलन्स कुठं? लायबिलिटी कमी झाली. मग आपल्याकडं कुठं पैसा आला? पैसा आला कॅपिटल रिडक्शनमध्ये. आणि ही अमाऊंट आपण कुठं यूज करणार? लॉसेस राईट ऑफ करायला, बरोबर की नाही? लॉसेस किंवा डेप्रिसिएशन. किती बॅलन्स आहे? बॅलन्स आहे 2 लाख रुपीजचा. गुड. इथं तुम्ही तुमचं नरेशन लिहा. ओके, नरेशन लिहा, स्वतःच्या शब्दात लिहा, रट्टा नका मारू नरेशनचा. आणि लगेच तडीक फडीक या इथं कॅपिटल रिडक्शन अकाउंटमध्ये. इथं क्रेडिट कितीचं झालं? 2 लाखचा क्रेडिट झाला. कोणी क्रेडिट केला? इक्विटी शेअर कॅपिटलने. तुम्ही तर म्हणता मग 4 लाख. अरे 4 लाखपैकी 2 लाख नवीन इक्विटी शेअर्सवाल्यांचे जे कन्वर्ट केले आपण, आणि 2 लाख कॅपिटल रिडक्शन. आपण आपला हिस्सा घेऊन मोकळं व्हायचं, बाकी दुनियाला भांडून द्या, बरोबर. तर इथं लिहायचं बाय इक्विटी शेअर कॅपिटल किती? 2 लॅक्स. आणि ही अमाऊंट कुठं यूज होणार? सांगा. लॉसेस राईट ऑफ करायला, डेप्रिसिएशन राईट ऑफ करायला. मी सारखं बोलतो आहे कारण तुम्हाला लक्षात राहील. तुम्ही पण बोलत राहा माझ्यासोबत, रिस्पॉन्स करा. ओके. थर्ड ॲडजस्टमेंट काय? बिल्डिंग ॲप्रिशिएट करायची आहे 20%नी. ओके, 20%नी ॲप्रिशिएट करायची आहे. बिल्डिंग कितीची आहे आपल्याकडं? 1,50,000ची. म्हणजे किती रुपीजने ॲप्रिशिएट करायची आहे? 1,50,000चा 20%. 1,50,000चा 20% 30,000नी ॲप्रिशिएट करायची आहे. ॲप्रिशिएट करायची आहे म्हणजे काय? डेबिट वाढवायचं आहे तर काय करायचं? डेबिट. ॲसेटला काय कोणता बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स आहे. तर मी लिहिलं आहे. तर डेबिट को बढ़ाना है तो डेबिट करो, बरोबर. म्हणजे काय? बिल्डिंग अकाउंट डेबिट होणार. बॅकग्राऊंड साऊंड येत असेल तर प्लीज थोडं ॲडजस्ट करा. बिल्डिंग अकाउंट डेबिट 30,000 आलं, बरोबर. आता हे क्रेडिट काय करणार? अरे प्रॉफिट झाला ना आपल्याला. प्रॉफिट म्हणजे इन द सेन्स अनरिअलाइज्ड प्रॉफिट असतो, रिअल प्रॉफिट नसतो. म्हणून तर कॅपिटल रिडक्शन ओपन केलं आहे आपण. हे बघा, मी तुम्हाला समजवण्यासाठी असं बोलतो आहे. कोणी विचारलं तर बोलू नका, फक्त बोलायचं अवेलेबल फॉर यूज एवढे पैसे आहेत. ओके. इथं तुम्ही तुमचं नरेशन लिहायचं. बिल्डिंग ॲप्रिशिएटेड अँड क्रेडिटेड टू कॅपिटल रिडक्शन. ओके. अरे पैसे आले कॅपिटल रिडक्शनमध्ये, क्रेडिट आला. तर कॅपिटल रिडक्शनमध्ये यायचं. कोणी क्रेडिट केला भाई आपल्याला? बिल्डिंगनी पूर्ण 30,000 क्रेडिट केला. आणि हे पैसे कुठं जाणार? आपले जे अवेलेबल फंड आहेत त्याला काय यूज होणार त्या पैशांचा? सांगा. हां, तर 1 मिनिट. हां, ओके, आय होप आवाज येतो आहे. हां, तर बिल्डिंग तुम्हाला कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट केलं तर कॅपिटल रिडक्शनचा बॅलन्स वाढला. आणि हे सगळी अमाऊंट कशासाठी यूज होणार? बोला, हुशार आहेत या तुम्ही, कमॉन. लॉसेस राईट ऑफ करायला, डेप्रिसिएशन राईट ऑफ करायला. पण डेप्रिसिएशन नाही आहे, बिल्डिंग तर ॲप्रिशिएट झाली. वाव. चला नेक्स्ट. डिबेंचर रिड्यूस करायचे 20%नी. ठीक आहे.
किती डिबेंचर्स आहेत आपल्याकडं? 3 लाखाचे डिबेंचर्स आहेत. त्याला रिड्यूस कितीने करायचे? 20%नी. म्हणजे कितीने रिड्यूस करायचे? 3 लाख इंटू 20%. 60,000नी रिड्यूस करायचे. किती? 60,000नी. तर डिबेंचर कुठे आहे? लायबिलिटीमध्ये बॅलन्स कोणता? क्रेडिट बॅलन्स. क्रेडिटला कॅन्सल करायचे 60,000नी. तर काय एंट्री येणार? बोला भाई, बनवा तुम्ही तुमच्या एंट्रीज. कम ऑन गाइस. क्रेडिट को कॅन्सल करना है तो डेबिट करो. गुड. अरे बघा, मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही आन्सर देता येत नाही. तो उगाच गुड बोलतो आणि तुम्ही बोलता की आम्ही तर आन्सरच देत नाही आहे. तुका पोपट होईल माझा. तर किती? 3 लाखचे डिबेंचर्स 20%नी कॅन्सल करायचे, म्हणजे 60,000नी कॅन्सल करायचे. तर लायबिलिटी कॅन्सल झाली. पैसा कुठं जाणार? कॅपिटल रिडक्शनमध्ये. म्हणजे आता आपले फंड्स इन्क्रीज झाले. परत विचारतो, हे फंड्स कुठं यूज होणार? बोला यार, इज्जत नका घालू माझी. हे फंड्स यूज होणार आपले लॉसेस राईट ऑफ करण्यासाठी. आता बिल्डिंग कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट झाली ही अमाऊंट. कुणी केली क्रेडिट? 6% डिबेंचर्सनी. वाव. तर इथं अकाउंटमध्ये लिहायचं बाय 6% डिबेंचर्स. कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट म्हणजे काय? अमाऊंट वाढली, आले पैसे आपल्याकडं. किती आले? 60,000. ओके, क्या बात है. आता हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. दिसो, वाली ॲडजस्टमेंट थोडी ट्रिकी आहे. चला, इथपर्यंत तुम्हाला समजली असेल की इंटँजिबल ॲसेट, फिक्टिशियस अमाऊंट आणि पेटंट्सला रिटर्न ऑफ करायचे. पण तुम्ही म्हणता की युटिलाइज प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इफ नेसेसरी. म्हणजे ही अमाऊंट कशी युटिलाइज करायची? आता पूर्ण 10,000 युटिलाइज नाही करायची. कधी युटिलाइज करायची? अगर नेसेसरी असेल, जेवढी गरजेची असेल तेवढी यूज करायची. ओके, आता ती कशी जाणून घेणार आपण की गरजेची आहे की नाही आहे? ओके, तर हे जे ॲसेट्स, गुडविल, पेटेंट, प्रिलिमिनरी एक्सपेन्स आणि प्रॉफिट अँड लॉस राईट ऑफ करायच्या आधी इथं लिहा. ओके, आता आपल्याला सगळं राईट ऑफ करायचं आहे ना. गुडविल करायचं आहे, इंटँजिबल ॲसेट इन्क्लुडिंग पेटेंट्स क्वेश्चनमध्ये दिले. ठीक आहे. आणि फिक्टिशियस अमाऊंटमध्ये काय आहे आपल्याकडं? प्रिलिमिनरी एक्सपेन्स आहे आणि प्रॉफिट अँड लॉस आहे. ठीक आहे. ही तुम्ही डायरेक्ट आता आपल्याला हे लॉसेस राईट ऑफ करायचे आहेत. लॉसेस राईट ऑफ करायचे म्हणजे कॅपिटल रिडक्शनला काय होणार? डेबिट होणार. अमाऊंट कमी होणार ना लॉसेस रिड्यूस केलं की. क्रेडिट केलं की अमाऊंट वाढत होती. आता हे पैसे आपल्याला डेबिटला यूज करायचे आहेत. बरोबर. तर आधी इथं लिहून घ्यायचे. किती? गुडविल. तुम्ही प्लीज टेक्स्टबुक रेफर करा. गुडविलची अमाऊंट किती? 60,000. पेटेंट्स 30,000. बोलत राहा बरं का, बोलता सॉल्व केलं ना खूप लक्षात राहतं. प्रिलिमिनरी एक्सपेन्स 25,000 सॉरी. आणि प्रॉफिट अँड लॉस 2,70,000. ठीक आहे. आता एवढंच राईट ऑफ करायचं होतं. आता ह्याला टॅली करा. आधी टॅली करा, मग तुम्हाला समजवतो मी कसं. टॅली करा. आधी क्रेडिट साईड घ्यायची. ठीक आहे. 7% प्रेफरन्स शेअर्सवाली 90,000. इक्विटी शेअर्स 2 लाख. बिल्डिंग 30,000. 6% डिबेंचर्स 60,000. 3,80,000 आली. बरोबर. आणि हे लॉसेस मायनस करा. 60,000, 30,000, 25,000 आणि 2,70,000. 5 रुपयाचा लॉस आला अजून. म्हणजे डेबिट जास्त आहे क्रेडिटपेक्षा. असं नाही करायचं, असं होणं द्यायचं नाही. ठीक आहे. मग आता आपल्याला इथं काय लिहिलं आहे क्वेश्चनमध्ये? युटिलाइज प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इफ नेसेसरी. आता आपल्याला प्रॉफिट, आपल्याकडे बॅलन्स तर पाहिजे एवढे लॉसेस करायला. आता 5,000 निगेटिव्ह आलं तर आपलं, राईट, 5,000 निगेटिव्ह आलं तर आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनमधनं किती काढणार? जेवढे लागतात तेवढेच काढणार, 5 काढणार. बरोबर. तर डेबिट जास्त है, डेबिट ज़्यादा आया अपना, 3,85,000 आया डेबिट अपना, 3,85,000 आया. तो यहाँ पे भी 3,85,000 चाहिए ना गाइस. तो यहाँ पे 3,85,000 के लिए यहाँ पे कितना बैलेंस बचा, मतलब कितना बैलेंस कम पड़ा अपने को? 5,000 कम पड़ा. ये 5,000 कहाँ से आएगा? क्वेश्चन में दिले ना, यूटिलाइज प्रॉफिट्स प्रायर टू इनकॉर्पोरेशन इफ नेसेसरी. आपल्याला आहे नेसेसरी 10,000 अवेलेबल आहेत आपल्याकडं. आपल्याला किती पाहिजे? त्यातनं 5च पाहिजे. तर घ्यायचं त्याच्याकडनं की भाई थोडासा प्रॉफिट हमको देते, गरीब को,
प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन शॉर्टमध्ये लिहिले. ओके, तुम्ही लॉंग फॉर्म लिहायचा. बॅलन्सिंग फिगर. आता आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनकडनं पैसे घेतले. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट करायचं आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट पैसे येत आहेत ना, आपण त्याच्याकडनं घेतो आहेत, तर आधी पैसे घ्यायची एंट्री टाकायची. ओके, त्याला आधी क्रेडिट करायचं. कितीनी क्रेडिट करतो आहेत आपण? 5,000नी. कुणाकडनं घेतो आहेत? प्रॉफिट्स प्रायर टू इनकॉर्पोरेशन अकाउंटकडनं. म्हणजे त्याच्यातनं आपण काय करतो आहे, लायबिलिटीमध्ये ना ते आपल्या, म्हणजे कोणता बॅलन्स आहे, त्याला क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिट बॅलन्स आहे तर क्रेडिट को कॅन्सल करणं आहे, तो डेबिट करो. किती डेबिट करतो आहे आपण? बोलतो आहे भाई तुझ्याकडे 10,000 आहे यार, गरीबाला 5 ते अकाउंट टॅली करायचं आहे मला, असं. ओके, आणि हे घेऊन झाल्यावर हे बाकीचे इंटॅन्जिबल असेल जे इथं डेबिट केलेत ते इथं डेबिट करायचे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट, अकाउंट डेबिट, हे अमाऊंट्स लिहायच्या. टू गुड विल 60,000, टू पेटंट्स 30,000, टू प्रिलिमिनरी एक्सपेंस 25,000, टू P&L 2,70,000. तर किती झाले? 3,00,000, 3,60,000 आणि 3,85,000. सो 3,85,000 रुपीज झाले. इथं लिहायचं, नरेशन लिहायचे सगळीकडं. गाईज नरेशन विसरू नका. ओके, ठीक आहे. ओए स्टार्ट पडला. होय बाबू. हां, समजलं ना ही ॲडजस्टमेंट तुम्हाला? ओके.